हॅलो, नमस्कार. कशा आहात सगळेजण? आय होप तुम्ही सगळे खूप खूप छान असाल. आणि इकडं बघू शकता पतिदेव आलेले आहेत किराणा घेऊन, म्हणजे लिस्ट बनवून दिलेली होती. तर फायनली किराणा आलेला आहे. तर काय काय आलं मी आता खोलून बघणार नाही, असंच उचलून साईडला ठेवलं. म्हणजे सगळी कामं आवरलेली होती, थोडा वेळ असंच बसलेली होते. तर आता तितक्यात किराणा आला, तर म्हटलं आता उद्या काढूया. तसाच उचलून मी साईडला ठेवला आणि बाकीची जीही कामं माझी राहिली होती ती आवरून घेतली. तर आज बघूया किराणा वगैरे. परत भाज्या आणलेले, सगळ्या भाज्या आज निवडून भरून ठेवायचं आहे, सगळं फ्रीजमध्ये व्यवस्थित लावून ठेवायचं आहे. आणि टोस्ट पण संपलेले होते, तर टोस्टचंही पॉकेट आणलेला आहे. तर सगळा किराणा आज सगळे डबे वगैरे भरून ठेवणार आहे. पण अगोदर मी रोजचा स्वयंपाक करून घेते, म्हणजे जी आपली रोजची कामं आहेत ती खूप इम्पॉर्टंट असतात, त्यानंतरची बाकीची ती दिवसभर चालत असतात. तर आता जात आहे इकडच्या रूममध्ये, म्हणजे अगोदर सगळ्या भाज्या मी काढून ठेवते या टोपल्यामध्ये जाळीच्या. म्हणजे ही दोन्ही टोपली मी तिकडच्या रूममध्ये नेऊन ठेवलं, दररोज लागत नाही. ज्या दिवशी भाज्या मला निवडून ठेवायचे त्या दिवशी मी टोपले घेत असते. तसं तर आपलं किचन छोटं आहे, जास्त स्पेस नाही आहे, म्हणून मी एक्स्ट्रा भांडे किंवा एक्स्ट्रा पसारा इथं ठेवत नाही, सगळं तिकडच्या रूममध्ये नेऊन ठेवते आणि जसं मला लागेल तसं घेऊन येते. तर आता बघूया भाज्या काय काय आणलेल्या आहेत. तर कोथिंबीर आहे, हिरवी मिरची आहे, फुलगोबी आणलेली आहे, परत गाजर, हिरवी मिरची सगळं मी या टोपल्यामध्ये काढून घेतलं आणि सगळ्या भाज्या निवांत निवडणार आहे. तर इकडं सगळ्या भाज्या बघू शकता, छान ताज्या ताज्या फ्रेश आहेत. आणि गाजर तरी खूप छान लाल लाल असे गाजर आलेले आहेत. म्हणजे या सीझनमध्ये ना सगळ्या भाज्या गाजर खूप छान येतात आणि हलवा बनवण्यासाठी आता खूप छान छान असे गाजर येतात. आणि मी 31 तारखेदिवशीच गाजराचा हलवा बनवलेला होता, खूप छान टेस्टी हलवा बनलेला आहे. कशा प्रकारे बनवलं व्हिडिओमध्ये शेअर केलेला आहे, तो व्हिडिओ नाही बघितला आताही बघू शकता. तर दूध पण आलेलं आहे, तर अगोदर मी दूध गरम करायला ठेवते. तर कालचं पण दूध राहिलेलं इकडं पातेल्यामध्ये बघू शकता, म्हणजे दही ताक खूप जास्त आहे, त्यामुळे हे दूध मी असंच ठेवलं, रात्री विरजू लावलेलं नाही आहे. तर अगोदर मी खिडकी इकडली उघडलेली आहे, छान अशी थंड हवा येत आहे, थंडी पण वाजत आहे, म्हणून मी लवकर खिडक्या उघडत नाही, खूप थंड हवा येते. आणि तसं तर कालपासून थोडंसं आभाळच येत आहे, असं वाटतं की पाऊस येणार की काय असं वातावरण झालेलं आहे. तर इकडं दूध मी पातेल्यात काढून घेतलं आणि अगोदर मी चहा बनत ठेवला, म्हणजे ताजं दूध आल्यानंतर अगोदर चहा बनतो. आणि अशा थंडीमध्ये गरमागरम चहा घेतला ना छान फ्रेश वाटतं आणि काम करायला एक वेगळीच एनर्जी येते. चहा बनलेला आहे आणि जे अगोदरचं दूध होतं ते मी अगोदर गरम करून वरच्या साईडला ठेवलेलं आहे खिडकीमध्ये. आणि आता जे दूध आले ते मी गरम करायला ठेवलं. दूध गरम होत आहे तोपर्यंत भाजी तयारी करून घेते. तर आज भाजीमध्ये दोडक्याची भाजी बनवणार, म्हणजे तसं तर खूप जास्त भाज्या आणलेल्या आहेत आणि खूप जास्त भाज्या आणल्या तरी पण टेन्शन येतं आपल्याला अगोदर कोणचं करायचं. तर म्हणलं आज दोडक्याची जशी लप्त भाजी असते ना तशी बनवणार आहे, म्हणजे भात भाजी, म्हणजे भात चपाती किंवा भाकर सगळ्यासोबत चालेल अशी, म्हणजे 2-2 भाज्या आजकाल मी बनवत नाही. अगोदर जसं वरण भात भाजी भाकरी चपाती हे सगळं बनायचं, पण आता जसं दिनेश गेला, बाबा गेलेले, तेव्हापासून मी फक्त एकच प्रकारची भाजी बनवते आणि बाकीचा जे रोजचा स्वयंपाक आहे ते बनतो. परत चटण्या वगैरे हे असतात, लिंबूची चटणी, शेंगदाण्याची चटणी, लोणचं वगैरे हे सगळं असतं, दही असतं, खूप जास्त दूध असतं, त्यामुळे जास्त भाज्या बनवत नाही आहे, फक्त एक भाजी बनवते. तर इकडं दोडकी सगळी चिरून घेतली. एक ताई विचारत होत्या ताई बाबा कुठे गेलेत, तर बाबा ताईकडे गेलेत, म्हणजे ननंदबाईकडे गेलेले आहेत, आणखीन परत आलेले नाहीत. त्यामुळे ना खूपच सुनं सुनं वाटतं. एकतर दिनेश गेला, संग संग बाबा पण गेलेले आहेत, त्यामुळे खूप सुनं सुनं वाटतं. असं वाटतं की घरात कोणीच नाही आहे, कारण बाबा दिवसभर येरझाऱ्या करायच्या, दिनेश पण दिवसभर येरझाऱ्या करायचा, ते दोघं गेल्यापासून खूप सुनं सुनं वाटतं. तर इकडं बघू शकता सगळी भाजीची तयारी मी करून घेतली. कढईमध्ये 2 चमचे तेल घेतलं, मोहरी जिरं टाकलेले, ते छान तडतडल्यानंतर लसूण टाकलं खूप सारं, परतून घेतलं. लसणाचा कलर हलकासा चेंज होऊ लागला की नंतर मी कोथिंबीर टमॅटो टाकलं, परतून घेतलं आणि संग संग सुके मसाले टाकले, जसं हळदी पावडर, धना पावडर, लाल मिरची पावडर, थोडासा मसाला, चवीपुरतं मीठ टाकलं, परतून घेतलं. टमॅटो छान सॉफ्ट होईपर्यंत छान असं परतून घेतल्यानंतर दोडक्याच्या फोडी टाकल्या, परतून घेतलेलं आहे आणि आता टाकलेले पाणी, म्हणजे थोडीशी लप्त भाजी बनवणार आहे म्हणून 1 ते 1.5 ग्लास कोमट पाणी टाकलं आणि अर्धी वाटी शेंगदाण्याचं वाटण टाकलेलं आहे. म्हणजे शेंगदाणे भाजून वाटून ठेवत असते 4-8 दिवसासाठी, जेव्हा अशी भाजी बनते ना त्यामध्ये मी टाकत असते, भाजीला चव खूप छान येते. तर इकडे भाजी झाकून ठेवलेली कमी गॅसवरती, भाजी शिजत राहील तोपर्यंत मी देवपूजा करून घेते. म्हणजे अगोदर जे आपले रेग्युलर काम आहेत ते आवरून घेणार आहे, मग त्यानंतर खूप जास्त कामं आहेत, विचार करण्याची गरजच नाही. आता व्यक्ती कमी झाले पण कामं कमी झाली नाहीत घरातली. तर अगोदर मी देवपूजा करून घेते, पाणी पण भरायचं आहे. तर हांडे भरून घेते, देव सगळे उचलून मी किचन काउंटर ठेवलेले आहेत, आता देवांना स्नान घालू.
म्हणजे सकाळी सकाळी देवपूजा झाली ना खूप छान प्रसन्न वाटतं. पण कधी कधी घाईमध्ये थोडासा लेट होतो मला, पण आज मी लवकरच देव करत आहे. म्हणजे लेट म्हणजे खूपच लेट होतो, कधी कधी 10-11 पण वाजतात, पण आज 8 वाजताच मी देवपूजा करत आहे. आणि चांगलं पण असतं तसं. तर मला वाटतं ना, जसं आंघोळ झाली अगोदर देवपूजा करायची, पण नाही, अगोदर सगळ्यांचं आवरून द्यायचं असतं, कारण जाणाऱ्यांना अगोदर आवरून द्यायचं आणि जी आपली घरची कामं आहे ती निवांत दिवसभर चालत असतात. तर इकडं भाजी एक वेळा परतून घेतलेली आहे, तिकडे मी भात बनत ठेवलं, म्हणजे भाजी भात बनेल. दिनेश पप्पा आले तर टिफिन भरून देण्यासाठी सगळी मी सकाळची एक वेळची जेवणाची तयारी करून घेतली. आणि आता देवांना स्नान घालू आणि अगोदर कॉटनच्या कपड्यानं पूर्ण पाणी पुसून घेते, म्हणजे पाण्याचे डाग पडणार नाही. म्हणजे पितळ तांब्याच्या धातूचे भांडे असो किंवा देवाच्या मूर्त्या, पाण्याचे डाग खूप लवकर पडतात. आणि जसं तुम्ही बघत असता प्रत्येक गुरुवारीच मी भैया पावडर लावून छान घासून स्नान घालत असते. दररोज काही होत नाही, कारण दररोज आपला कामाचा गोंधळ खूप असतो, किती प्रयत्न करा दररोज होणार नाही. म्हणून मी एक वार नेमिलेला आहे, प्रत्येक गुरुवारी मी देवांना पितांबरी लावून किंवा भैया पावडर लावून छान घासून स्नान घालते. परत जे पितळ तांब्याचे भांडे आहेत ते पण मी स्वच्छ करून ठेवत असते. आणि अगोदर मी हळदी कुंकू लावलं. तुम्ही म्हणताना ताई तू भीती लाव, गंध लाव, जसं दादा गंध लावतात ना तसं तू पण गंध लावत जा. तर मी हळदी कुंकू लावते. तर अगोदर हळदी कुंकू मी लावून घेतलं आणि आता देवाला हळदी कुंकू चंदन इकडे लावत आहे. म्हणजे देवपाट्यावर विराजमान केल्यानंतर व्यवस्थित लावता येत नाही, म्हणून मी अगोदरच हळदी कुंकू चंदन वाहिला आणि देवांना देवपाट्यावर विराजमान करते. फुलं घेऊन येते आणि थोडीफार फुलं मार्केटहून आणलेले आहेत, कारण थंडीमुळे फुलं आजकाल उगवतच नाही आहेत. तर इकडे बघू शकता सगळ्या देवांच्या मूर्तींना हळदी कुंकू चंदन वाहिलेलं आहे. आणि आता देवपाट्यावर विराजमान करू, म्हणजे मोठ्या मूर्त्या मागलच्या साईडला, छोट्या मूर्त्या पुढच्या साईडला, अशा प्रकारे देवाची मांडणी केली. आणि आता फुलं वाहून घेऊ. तर ही जी मार्केटहून आणलेली फुलं असतात ना खूप मोठी मोठी असतात, देवाच्या डोक्यावर बसत नाहीत, खूप जड आणि मोठी असतात, त्यामुळे मी खाली ठेवलेली आहेत. आणि स्वास्तिक सदाफुली जी फुलं असतात ना छान मला खूप आवडतात, एकदम हलकी फुलकी आणि देवाच्या डोक्यावर बसणारी असतात. तर फुलं वाहिलेली आहे. दीप प्रज्वलित केला, धूप घेतली. धूप अगोदर मी चोळून घेते, म्हणजे व्यवस्थित ती चालते, नाहीतर काय होतं ना अर्ध्यामध्ये चोळून धूप लावल्यानं छान चालते ती. तर धूप वाळून घेतली आणि घंटा वाजून घेऊ, देवाचे मनोभावे दर्शन करून घेऊ, तुळशीपूजन उंबरापूजन करून येते. त्यानंतर जी पुढची कामं ते तरी आपली दिवसभर चालणार आहेत. तर देवाचे मनोभावे दर्शन करून घेतले, खूप छान प्रसन्न वाटतं. तुळशीसाठी पाणी, फुलं, धूप, हळदी कुंकू सगळं घेतलेलं आहे. अगोदर मी तुळशी पूजा करते. तसं तर असं म्हणलं जातं सकाळी आंघोळ झाल्यानंतर अगोदर तुळशीला पाणी घालायचं, पण मी अगोदर जी आपली नित्यपूजा आहे ती करते आणि मगच तुळशी पूजन होतं. तर अगोदर मी तुळशीला पाणी घातलं आणि तो महादेवाची पिंडी नंदी भगवान आहे त्यांना स्नान घातलं, हळदी कुंकू चंदन वाहिलं, फुलं वाहिली, धूप लावली आणि दर्शन करून घेतले. आता उंबरापूजन करून घेऊया. तर उंबऱ्याला हळदीचं लेपन पण केलं जातं, फक्त पाण्यानं मी उंबरा धुवून घेतला आणि हळदी कुंकू चंदन वाहिलं, फुलं वाहिली आणि पूजन करून घेतलं. तर पूजा कंप्लीट झाली. आता पटकन मी स्वयंपाक करते आणि वरती खोबरं ठेवलेलं आहे. बघू शकता वातावरण तुम्ही, खूप आभाळ आहे कालपासून, असं वाटतं की पाऊस येणार की काय. तर खोबरं आणि थोडीशी चिंच आणलेली होती हिरवी, ते चिंच पण मी वरती नेऊन ठेवलं उन्हाला, म्हणजे ते आज सगळं खाली घेऊन येणार आहे. तर देवपूजा झालेली आहे. मी स्वयंपाक पण भाजी भात मी केलं, आता फक्त मला भाकरी करायची. तर आज विचार केला की धपाटे बनवायचे, पण थोडासा लेट झालेला होता आणि भाज्या वगैरे सगळं निवडून ठेवायचं आहे. तर चला आता सुरुवात करूया. म्हणजे काल किराणा आणलेले, किराणा पण भरून ठेवायचे, भाज्या निवडून फ्रीजमध्ये लावून ठेवायचे, खूप जास्त कामं आहेत आज. तर चला पटकन अगोदर मी भाकरी बनवते, टिफिन भरून ठेवते आणि मग या कामाला सुरुवात करूया. देवपूजा झाल्यानंतर ना असं वाटतं की दिवसाची सुरुवात आत्ता झालेली आहे आणि खूप छान प्रसन्न वाटतं आणि एक काम करायला एक वेगळीच एनर्जी येते. तर चला तर मग आता सुरुवात करूया. तर अगोदर मी भाकरी बनवून घेते. तर तवा ठेवलेला आहे लोखंडी गरम होण्यासाठी. हा तवा गरम व्हायला थोडासा वेळ जास्त लागतो आणि एक वेळा गरम झालं की मग कुठेही प्रोसेसिंग थांबणार नाही. आणि लोखंडी तव्यावरती छान असे खरपूस भाकरी भाजतात, जसं की आता ॲल्युमिनियमचाही तवा आपण ठेवतो गॅसवरती, त्याच्यावरती चपाती भाकरी हे सगळं सेकलं जातं, पण ते तितकं व्यवस्थित सेकत नाही. तो तवा खूप फास्ट गरम होतो आणि खूप फास्ट थंड पण होतो. पण लोखंडी तव्याचं कसं गरम व्हायला थोडासा वेळ जास्त लागतो, पण भाकरी खूप छान आणि खरपूस भाजल्या जातात त्यावरती. तर इकडं तवा छान गरम झाला तर भाकर थापून घेतली, तव्यावरती टाकलं, पाणी फिरवून घेतलं आणि भाकर पलटवून घेतली. आणि पलटल्यानंतर एका साईडला व्यवस्थित सेकून घ्यायचं, म्हणजे घडीघडा आलट पलट करायचं नाही. एका बाजूला भाकर व्यवस्थित सेकली की मग पलटायचं आहे. बघू शकता एकदम मस्त अशी भाकर फुलून तयार झालेली आहे आणि भाकर कडक होणार नाही, म्हणजे दिवसभर छान अशी मऊ बनवून राहते. तर अशाच प्रकारे सगळ्या भाकरी बनवून घेते आणि किचन स्वच्छ करून घेते. मग त्यानंतर जी ही भाजी आहे ते निवडून मला डब्यात भरून फ्रीजमध्ये ठेवायचं आहे. तर सगळ्या ज्वारीच्या भाकरी बनवून झाल्या, किचन मी स्वच्छ करून घेतलं आणि खूप जास्त
जास्त भांडे झालेले ते नंतर मी घासणार आहे, कारण आज मला लोणी पण काढायचं आहे. तर म्हणलं जितकी भांडे होणार आहे तितकी होऊ दे, एकदा सगळी क्लीन करायला घेते, कारण घडीघडला भांडे घासण्यामध्ये भरपूर वेळ जातो आणि दुसरी कामं राहून जातात. तर इकडं भाकरी झाल्यानंतर त्या लोखंडी तव्यावरती मी दुधाचं पातेलं ठेवलेलं आहे, म्हणजे जास्त वेळ गरम राहतो हा तवा आणि ते दूध पण गरम होतं. अगोदर टिफिन भरते. तर आज मी दोडक्याची भाजी बनवली, वरण वगैरे काही बनलेलं नाही. तर दोडक्याची भाजी आणि गाजराचा हलवा आणि भात हे सगळं टिफिनमध्ये भरलं आणि भाकरी मी कपड्यामध्ये रॅप करून देते. आणि इकडं अंजीर आणून ठेवलेले होते. तर अंजीर ठेवून ठेवून खूपच जास्त पिकले, तर मी ते अंजीर खायला घेतलेले आहेत. म्हणजे असंच खायचं मन होत नाही, घरामध्ये मुलं बाळ असले ना तर त्यांच्यासोबत आपण पण खातो, पण आता घरात कोणी नाही, कुठल्याही वस्तू आणून ठेवल्या तिथंच राहतात आणि खराब पण होत आहेत ते, कारण काहीच खाण्यात येत नाही. एक वेळा जेवण झालं की नंतर काही खाण्याची इच्छा होत नाही आणि दिवसभर कामामध्ये आपण मग्न असतो ना, त्यामुळे काही खाण्याकडे लक्ष जात नाही. चहा मात्र पित असते. तर टिफिन भरला आणि भाकरी कपड्यामध्ये रॅप केल्या आणि लिंबूची चटणी दिलेली आहे ॲल्युमिनियम पेपरमध्ये. ही भाकरी मी असं एका कवरमध्ये पॅक केल्या, म्हणजे जेवण करायला थोडासा वेळ जास्त झाला तरी पण ते भाकर कडक होणार नाही, तशीच नरम बनवून राहते, हवाच लागणार नाही त्याला. आणि हे सगळं मी एका पिशवीत भरून ठेवलेलं. तर थोड्या वेळात येऊन घेऊन जाते. आल्यानंतर घाई खूप करतात, त्यामुळे येण्या अगोदरच मी सगळी तयारी करून ठेवते, म्हणजे आल्यानंतर धावपळ जास्त आपली होत नाही आणि त्यांनाही जास्त घाई होत नाही. आता आलेले मी इकडच्या रूममध्ये आणि स्टँड घेऊन जायचं आहे, म्हणजे वरती जी वस्तू ठेवते ना खालून तर पोहोचत नाही आहेत मला, स्टँड लावूनच मला ते काढावे लागतात. तर तिकडं मी एक डबा ठेवलेला होता, ते काढून घेऊन आलेले आहे. गंध पण संपलेलं होतं आणि गंधाचे डबे सगळे मी बकेटात भरून वरती ठेवलेलं आहे, त्यामुळे स्टँड घेऊन गेले आणि जेही पाहिजे होतं सगळं काढून घेतलं. तरी सगळी कामं झाली. आता भाज्या निवडून घेते. तर अगोदर कोथिंबीर घेतली. कोथिंबीर बघू शकता छान मोठी पेंडी आणलेली आणि छान कवळी पण आहे, म्हणजे आता भाज्या खूप छान येत आहेत मार्केटमध्ये. कोथिंबीर असो, मेथीची भाजी असो. कोथिंबीर निवडतच होते, तितक्या डोक्यात आलं की अगोदर कपडे मशीनला लावू, म्हणजे हातानं तर आज धुणार नाही, कारण खूप जास्त काम आहेत, किराणा पण भरायचं आहे मला. त्यामुळे मला कपडे धुण्याचं काम होत राहील, तोपर्यंत भाज्या निवडणं, हे कामं ते कामं सगळी कामं आवरून घेते. आणि आजचा दिवस ना खरंच खूप बिझी गेला माझा. दिवसभर एक झाले की एक दिवस असं होतं ना, तर आज मला तसंच झालेलं होतं. एक झालं की एक झालं की एक, आज दिवसभर किचनमध्येच कामं होती. तर मशीन ऑन केलेली आहे, म्हणजे वॉशिंग पावडर लिक्विड टाकलेलं आहे आणि फर्स्ट मोडवरती करून ठेवलं. निवांत कपडे धुवायचं काम होत राहतं, म्हणजे फक्त कॉटनचेच किंवा फक्त पॉलिस्टरच कपडे नसतात, त्यामुळे ना फर्स्ट मोडवरती करून ठेवते, सगळेच कपडे व्यवस्थित धुले जातात. तर आता जी अर्धीवट कामं ठेवून गेली होती ती पूर्ण करूया. कोथिंबीर निवडण्याचं काम तर थोडासा वेळ जास्त लागला, कारण एकदम बारीक अशी कोथिंबीर होती. पानं एकदम छोटी होती, त्यामध्येच थोडासा वेळ जास्त लागला. म्हणजे कधी मेथीची भाजी पण अशी येते आणि कोथिंबीर पण अशी येते. तर इकडं कोथिंबीर निवडून झाली. आता सगळे डबे भरून ठेव्या. तसं तर ज्या अगोदरच्या भाज्या होत्या सगळ्या काढून डबे रिकामे करून पुसून घेतलेल्या आहेत. आता सगळ्या भाज्या भरून ठेव्या. आणि हो, गाजराचा हलवा आणि गुलाबजामुनी बनवलेले होते ते तसेच राहिलेले आहेत, बघू शकता. यामधलं फक्त अर्ध खाण्यात आलेलं आहे, अर्ध तसंच आहे. मी जसं तुम्हाला म्हणलं की घरात मुलं बाळा असले तर ज्या सगळ्या वस्तू खाण्यात येतात त्यांच्यासोबत आपण पण खातो. असंच ठेवल्या खायचं मनच होत नाही. आणि दिनेशच्या पप्पांचं कसं असतं, आल्यानंतर खूप घाई करतात, मग त्यावेळी त्यांना दिलं तर ते निवांत बसून खाणार नाहीत, म्हणून मी टिफिनला देत असते तिकडंच, म्हणजे तिथंच निवांत खातील ते, म्हणून थोडंफार त्यांना दिलेलं आहे. बाकीचं इथंच ठेवलं मी. आणि गुलाबजामुन पण तसंच पातेल्यात ठेवलेले, त्यामध्ये फक्त अर्धे गुलाबजामुन संपले आणि बाकीचे गुलाबजामुन डब्यात भरून फ्रीजमध्ये ठेवणार आहे, म्हणजे 4 दिवस तरी निवांत चालतील ते. तर इकडं हिरवी मिरची देठ काढून घेतली, हे पण मी डब्यात भरून ठेवलं. कोथिंबीर भरली. गाजरं आणलेले आहेत, गाजरं हे मी डब्यात भरून ठेवले. म्हणजे यानं काय होतं ना, हे सगळ्या भाज्या व्यवस्थित राहतात, खराब होत नाहीत आणि फ्रीज पण छान दिसतं. म्हणजे आपण कवर वगैरे किंवा असंच टाकलं आपण त्यामध्ये तर सगळ्या भाज्या एकत्र होतात आणि खूप असं गचळमिचळ दिसतं. पण अशा प्रकारे डब्यामध्ये भरून ठेवलं तर खरंच फ्रीज आपलं टिपटॉप राहतं आणि भाज्या पण खराब होत नाही. त्यामध्ये 2 फायदे आहेत. तर सगळ्या भाज्या मी या डब्यामध्ये भरून ठेवले. आणि फुलगोबी आणलेली आहे, तरी गोबी मी अशीच ठेवलेली नाही, पण मला डब्यात भरून ठेवायचं होतं, म्हणून मी गोबी अशा प्रकारे याची फुलं तोडून घेतलेले आहेत. आणि यामध्ये किडे निघतात ते पण बघितलं, पण किडे वगैरे काही नाही आहेत. फुलगोबी खूप छान आलेली आहे. तर या गोबीचे फुलं तोडून घेतले, डब्यात भरले. आणि एक शिमला मिरची राहिलेली होती ती पण त्यामध्येच ठेवलेली आहे. आता शिमला मिरच्या संपलेल्या आहेत आणि जसं मसाले भात वगैरे बनतो ना, त्यामध्ये टाकण्यासाठी बिनीस आणि शिमला मिरची खूप छान असते, खूप छान टेस्ट येतो. तर इकडं गुलाबजामुन ही डब्यात भरायचे, पण त्या अगोदर मी खायला घेतले. खूप छान गुलाबजामुन बनले, जसे की तोंडात टाकताच वेळ घालणारे. आणि यामध्ये चाचणी अजिबात नाही, बघू शकता तुम्ही. खूप कमी चाचणी मी बनवलेली होती आणि पूर्ण गुलाबजामुन चाचणी ॲब्झॉर्ब करून घेतलेली आहे. तर छान असे पाक भरलेले गुलाबजामुन बनून तयार आहेत. तर 2 गुलाबजामुन मी खाल्लेले आहेत आणि बाकीचे सगळे डब्यात भरून फ्रीजमध्ये ठेवून देते, म्हणजे 4 दिवस तरी हे राहतील. तर इकडे बघू शकता, असं वाटणारच नाही की घरी बनवलेले आहेत, असं वाटत आहे ना, मार्केटहून आणलेले आहेत. आणि टेस्ट पण तसाच आलेला आहे. तर सगळ्या भाज्या भरून झाल्या, आता सगळं फ्रीजमध्ये व्यवस्थित लावून घेऊ. आणि लोणी वगैरे मला बनवायची आहे आणि बाहेर पण जायचं आहे.
तर आता ही सगळी कामं इथून होतील. म्हणजे आज ना खूप बिझी दिवस गेला आणि बाबा पण आलेले होते. तुम्ही म्हणता ना की ताई बाबांची आता तब्येत कशी आहे, तर बाबांची तब्येत आता चांगली आहे आणि आज बाबा येणार पण आहेत मला भेटण्यासाठी. म्हणजे खूप दिवस झालं. तर सकाळी म्हणत होते की दुपारी मी येईन घरी, तर ठीक आहे म्हणलं या. तर त्यांचा पण वेट होत आहे आणि सगळी कामं पण आवरायची आहेत. तर कशाप्रकारे काय काय केलं नेक्स्ट व्हिडिओमध्ये जरूर बघा. आता यासोबत या व्हिडिओला इथं सेंड करते. व्हिडिओ चांगला वाटला असेल तर लाईक करा, पहिल्यांदा बघत असाल तर सबस्क्राईब करा, कमेंट करून नक्की सांगा. बाय.